हे गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आणि आजचा जो ब्लॉग आहे तो ब्लॉग बघून माझे जे फ्रेंड्स आणि जे क्लोज फॅमिली मेंबर्स आहेत ज्यांना माहिती आहे की मी ब्लॉगिंग करते ते लोक बघून शॉक होणार आहेत. कारण अचानक भयानकमध्ये सानिकाचा ब्लॉग आला. तर हा ब्लॉग करण्याचा मागचा हेतू हेच आहे की जे माझे मेमरीज आहेत त्याला कॅप्चर करायचे, जे माझे कॉलेज लाईफ एन्जॉय केली आहे ती मला शेअर करायची आहे. आणि ही एक आठवण म्हणून मी रेकॉर्ड करून ठेवते. रेकॉर्डिंग माझ्याकडे तर राहणार आहे, बट मी अपलोड करण्याचं मागचं कारण हेच आहे की जे माझे फ्रेंड्स ज्या ब्लॉगमध्ये आहेत ते सगळे पुढे जाऊन 5-10 वर्षानंतर जर त्यांना वाटलं की अरे मला माझे कॉलेज डेज आठवायचे तर ते हा ब्लॉग ओपन करून नक्की बघतील. दुसरा पॉईंट इज, मी तुम्हाला माझी जर्नी सांगते याच्यामध्ये. तर मी या कॉलेजमध्ये 11th स्टँडर्डपासून आहे. आणि पहिले मी जे माझ्या फ्रेंड्सना भेटली आहे ते आहे तुषार आणि हितेन. आणि हितेनला भेटते तर त्याची स्टोरी पण खूप वेगळी आहे. स्टार्टिंगला आम्ही पहिल्यांदा भेटलो होतो ते एक्झाममध्ये होतो. तर तो होता 120 आणि मी होती 121. तर तो मला नेहमी 121च्या नावाने हाक मारायचा. इव्हन आता पण जेव्हा माझा बर्थडे असतो ते लोक आत्ता पण माझ्या केकवर 121 लिहूनच आणतात. जर मला फोटो भेटला तर मी नक्की अपलोड करायचा प्रयत्न करेन. आणि हितेन थ्रू मला तुषार भेटला. तर आम्ही तेव्हापासून 11th पासून फ्रेंड्स आहोत. ते आतापर्यंत TY आमचं संपत आलाय आतापर्यंत आहोत. आणि ते दोघं पण फ्रेंड असतात ना ते आहेत. ते सोडून मला अजून पण खूप जण भेटले या कॉलेज जर्नीमध्ये. जेवढे माझे क्लोज वन्स आहेत ना मी त्यांना ह्याच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्यांच्याबद्दल पण मी त्यांना सांगितलं आहे की काहीतरी बोला. त्यांच्याबद्दल नाही तर आपल्या या 5 इयर्सच्या जर्नीमध्ये त्यांना कसं फील झालं की तुम्ही काय मिस कराल ते. ऑफकोर्स मी जे मिस करेन ते हे लोकांनाच आहे जे आम्ही हे डेज स्पेंड केले तिकडे. ते ऑब्वियसली मी थ्रू आउट माय लाईफ मिस करत राहणार आहे. सो तुम्हें सगळे बकता है जब मेरा हाँ ब्लॉग, अगर तुम लोग ये देख रहे हो मेरा ब्लॉग तो मैं तुम लोग को हमेशा याद रखूंगी और मैं हमेशा तुमको मिस करते रहूँगी. तुम लोगों ने मेरे दिल में एक अलग कमरा बना दिया है. सो लेट्स स्टार्ट द ब्लॉग आणि एन्जॉय करा माझ्या कॉलेज जर्नी. तुसी जा रहे हो? तुसी ना जाओ. यारी तेरी यारी चल माना इस बारी, सारी मेरी फिक्रें तेरे आगे आके हारी. यारी तेरी यारी चल माना इस बारी, सारी मेरी फिक्रें तेरे आगे आके हारी. बह लगी
को तेरी बीमारी। इस बेढंगी दुनिया के संगी हम न होते यारा, अपनी तो यारी अतरंगी है रे। पर बेरंगी शामें हुड़दंगी मस्त मरंगी यारा, अपनी तो यारी अतरंगी है रे, अतरंगी रे। कुठून सुरुवात करू समज में नहीं आ रहा है कहाँ से स्टार्ट करू। 11th पासून म्हणजे 11th मध्ये मी आणि सानिका सेकंड होतो आणि त्याच्यानंतर मग लॉकडाऊन लागलं 11th एंडला एक्झाम झाल्यानंतर आणि मग 13ला स्टार्ट झालं। 13ला GSY डिव्हिजन जी बीकॉम द बेस्ट डिव्हिजन आणि फ्रेंडशिप आपला डिव्हिजन जी काय मिस नाही। तर मी लास्ट 5 वर्षापासून सानिका आणि तुषारला होतो। तुषार आणि सानिका माझे खूप क्लोज फ्रेंड आहेत। जेव्हा सगळ्यात पहिला भेटलो होतो ते मी तुषारला भेटलो होतो, त्यानंतर मी सानिकाला भेटलो होतो। तर मी तुषार सानिकाचा बोलायचा सानिकाचा रोल नंबर होता 121 आणि माझा होता 120। जेव्हा आम्ही एक्झामला जायचो ना एक्झामला, तेव्हा मी सगळं पूर्ण डिपेंड सानिकावर असायचो की सानिका मला आन्सर सांगेल आणि मग मी आन्सर देईन, माझ्या आन्सर शिकवण। पण तिचा रोल नंबर 121 होता। तिचं मला नाव माहीत नव्हतं की तिचं नाव सानिका आहे। मी तिला ना 121च्या नावाने असं हाक मारायचो की मला आन्सर सांग, मला आन्सर सांग। त्यानंतर मला समजलं की तिचं नाव सानिका आहे। असं मला गेलं तर इथं खूप साऱ्या मेमरी आहेत की जे मी सांगू पण शकत नाही, मला सांगायला लागलं तर बाकीच्याला बोलायला टाईम नाही भेटणार। खूप साऱ्या मेमरीज आहेत, जसं की आम्ही 14वीला खूप साऱ्या इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट केलं होतं आणि खूप सारी मजा केली होती। लेक्चर पण करून आम्ही बार फिरायला जायचो, खूप मजा केली आम्ही। मैं सबसे ज़्यादा मेरे लिफ्ट वाले अंकल को करूँगी जो मुझे हर फर्स्ट फ्लोर पर उतारते थे। और एक्सपीरियंस तो अच्छा नहीं है कॉलेज के बारे में। हाँ, दोस्ती मस्त है। सानिया के साथ पहली वाली दोस्ती हुई थी। मैं यहाँ से थर्ड बैच पूछ के आप बैठ सकते हो। फिर मैंने इसको पूछा गोरेगांव से किधर से है, तो इसे बोला गोरेगांव से। फिर भाई में कॉलेज के सेमिनार अटेंड कराए, ये तो मतलब और फर्स्ट टाइम कितना बैठू क्या बैठ और ये कंपनी वीकेंड में ना मुझे भी साइड आए थे। हाँ, एक डिवीजन में हम लोग नहीं थे, एक दिन में हम लोग 3 साल साथ में निकाले। हमारा ट्रेडिशनल हम सेमिनार अटेंड किए और इवेंट्स के नाम पे। हाँ, और साइड एक दिन तो हम लोग पूरा एक दिन पूरा साइड कुछ लोगों ने बिठाता और फिर 3 बजे हटाया था गरबा एकदम तुम लोग सबसे ज्यादा क्या मिस करोगे? SYला आम्ही खूप बंक मारले, लेक्चर बंक केले आणि क्लासरूमपेक्षा आम्ही कॉमन रूममध्ये जास्त असायचो। मूवीज वगैरेला जायचो, खूप मजा केली, सगळं मेमरेबल होतं। आणि बस काय बोलण्यासारखं, बट आता आठवते तेवढं बोलते। सगळ्यात जास्त काय मिस करशील? ऑफकोर्स फ्रेंड्स, सगळे खूप छान फ्रेंड्स भेटले आणि खूप भेटले, बस झाले आता। आणि तर आमची ओळख झाली 11वीला आमचं कॉलेज ॲडमिशन झालं, हे सर्वांचं झालेलं आणि माझं लेट ॲडमिशन झालं। पहिल्याच दिवशी आम्ही लेक्चरला लेट झालेला, आम्ही सेकंड लेक्चरला आलो, SPचं लेक्चर होतं आणि इथे आम्हाला भेटला। त्या दिवशी काही दिवसाने आमची एक्झाम आली, तोपर्यंत म्हणजे सानिकाला मी ओळखत नव्हतं। एक्झाम आली आणि मी इथे एकाच क्लासरूममध्ये होतो, कारण माझा रोल नंबर 111 होता आणि त्याचा 120 होता। त्यामुळे आम्ही सोबत बसायचो सगळीकडे, ॲक्च्युली आम्ही सोबतच फिरायचो दोघं। नंतर आमची एक्झाम आली, फर्स्ट सेम होती आय थिंक 11वीची, आणि इथेच्या पाठी सानिका म्हणजे 120 होती, तिला आम्ही त्याच नावाने आधी आवाज द्यायचो। तेव्हा आमची ओळख झाली। तेव्हा मी फर्स्ट इयर तर आमचं ऑनलाईन झालं, तर आम्ही सेकंड इयरला रेग्युलर यायला लागलो आणि त्या दिवशी म्हणजे सेकंड इयर आम्ही खूप एन्जॉय केली, खूप फिरलो। त्यानंतर आमचा ग्रुप वाढत गेला, खूप जण वाढले।
नंतर मग काही दिवसांनी आम्ही खूप मेमरीज जमा केल्या, खूप फिरलो. मुझे सानिका और साक्षी एसवाई में मिले और इनके साथ मेरी बेस्ट मेमोरी है कि इनके साथ मैं बंक मार के यहाँ वहाँ घूमती थी और ये लोग मुझे मेरी मम्मी से बचाते थे कि हाँ आंटी ये लेक्चर्स अटेंड कर रही थी और ये लोग मेरे प्रॉक्सी लेक्चर्स का भी अटेंडेंस लगाते. तो ये मेरी बेस्ट मेमोरी है सानिका के साथ. और सानिका ने मुझे अपने घर पे इनवाइट किया था गणपति बप्पा के दर्शन के लिए. वो भी मेरे लिए बहुत बेस्ट मेमोरी है क्योंकि मुझे बप्पा की ब्लेसिंग्स मिली थी. सो थैंक यू सानिका फॉर इनवाइटिंग मी एट योर होम. सबसे ज़्यादा जो मस्ती की है वही मिस करूँगी. और क्या दूसरों की चुगली जो की है, गॉसिप्स, दूसरे बिचिंग की है, बँक बिचिंग, वही सब. मी तुम्हाला ॲक्च्युली म्हणजे बिफोर थ्रू भेटली आणि त्याच्यानंतर आपण असं हळूहळू भेटायला लागलो, चाय वगैरे पियायला जायला लागलो. मग मूवी प्लॅन्स वगैरे, त्याच्यानंतर असंच गप्पा गोष्टी इकडे तिकडे. मग परत 2 इयर्समध्ये जे मराठी डे केले तेव्हा खूप मजा केलेली, खूप साऱ्या मेमरीज आहेत. आणि अजून मिश्राची चाय ती पण मी खूप मिस करेन. इट्स लाईक तिथे उभं राहून पण खूप काय काय डिस्कशन केलं. बस आपले मेट्स प्लॅन्स वगैरे तसं पुढे भेटत राहू पण तरी पण कॉलेजेस